शिर्डीमध्ये 3 दिवसीय रामनवमी उत्सवाला सुरुवात झालेली आहे। दरवर्षी राज्यभरातनं शेकडो पालख्या घेऊन साई भक्त पायी पायी शिर्डीमध्ये येतात। तसंच राज्यभरात येणाऱ्या साई भक्तांच्या सुविधांसाठी ठिकठिकाणी मांडव उभारण्यात आलेत आणि साई मंदिरावरती आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। आता आपण शिर्डीत आहोत प्रवेशद्वारावर। या ठिकाणचं दृश्य पाहिलं तर आपल्याबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रातील 3 व्यक्ती आहेत। एक आहेत जे या ठिकाणी साई भक्त येत आहेत, त्यांचं स्वागत डोक्याला गंध लावून केलं जाते। त्यांच्याबरोबर आहेत साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीलकर साहेब आणि त्यांच्याबरोबर तिसरी जे व्यक्ती आहेत हे गेल्या 50 वर्षापासून अविरतपणे या ठिकाणी पायी येतात आणि पालखी बरोबर येऊन या ठिकाणी रामनवमीला साईबाबांचं दर्शन घेतात। आपण या तिघांशी संवाद साधणार आहोत। डोक्याला गंध लावून भक्तांचं स्वागत करण्याची कल्पना कशी सुचली? आम्ही येणाऱ्या प्रत्येक पदयात्रीचं शिर्डी शहरामध्ये स्वागत झालं पाहिजे, त्याला या ठिकाणी एक आनंदमय भक्तिमय मंगलमय वातावरण निर्माण झालं पाहिजे, यासाठी आम्ही सर्व पालखी स्वागत समितीच्या वतीने येणाऱ्या प्रत्येक भक्ताला गंध लावण्याचं या ठिकाणी नियोजन केलं। जवळजवळ 1 लाख साई भक्तांना आम्ही येत्या 3 दिवसामध्ये गंध लावणार आहोत। 3 दिवसाचा हा उत्सव आहे। 16 एप्रिल 17 एप्रिल आणि 18 एप्रिल। 16 एप्रिल रोजी द्वारकामाई मंदिर जे आहे, द्वारकामाई जे आहे ते रात्रभर सुरू राहणार आहे पारायणासाठी। 17 तारीख जी आहे ती आपल्या उत्सवाचा मुख्य दिवस आहे, रामनवमीचा दिवस आहे। त्या दिवशी सुद्धा मंदिर जे आहे ते साई भक्तांना दर्शनासाठी जे आहे ते रात्रभर खुलं राहणार आहे। 1980 मध्ये आम्ही 22 जण झालो। त्यावेळी एक संकल्पना अशी हे झाली की शिर्डी माझे पंढरपूर आपण म्हणतो, त्याचप्रमाणे आळंदी ते पंढरपूर जसे वारकरी जातात तसंच आपणही काय हे करू नये, पालखी घेऊन शिर्डीला जायचं। म्हणून अनेक चर्चा आणि हे ते झाल्यानंतर 1981 मध्ये आम्ही 43 लोक ती घेऊन पहिली पालखी, म्हणजे जगभरात नाही असं म्हणायला हरकत नाही की बाहेरून जेव्हा पालखी ती आली आणि ती पालखी आले 5 वर्षे एकच पालखी होती, एकाचे 2 झाले, 2चे 4 झाले। त्यामुळे आजपासून सुरू झालेल्या या उत्सवात आगामी 3 दिवस मोठी गर्दी साई भक्तांची शिर्डीत राहणार आहे आणि रामनवमी म्हणजे उद्या मुख्य दिवशी उत्सवाच्या रात्रभर मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय सुद्धा साईबाबा संस्थांनी घेतला आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।